हॅलो, तर मी आले होते हळदी कुंकू घेऊन. त्यानंतर मी केली आलूची चटणी आणि डोसा. त्याच्यासाठी घेतलं होतं मी कांदा, धणे, उडदाची डाळ, चण्याची डाळ, परत झालं सोप, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची असं सगळं घेऊन आणि बटाटे एका साईडनं उकळून घेतले होते. आधी त्याचे साल काढून मॅश केले होते असे. आणि नंतर मग कढई ठेवून त्यात तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली आणि कांदा टाकला, कढीपत्ता हे सगळं होऊ दिलं. थोडं तांबूस आल्यानंतर कांदा त्याच्यात उडदाची डाळ आणि चण्याची डाळ आणि नंतर मग मिरची, हळद, मीठ आणि धणे वगैरे टाकले, सगळं टाकलं. आणि त्या सगळ्यात शेवट मी टाकले होते बटाटे. त्याच्यानंतर ते छान परतवून घेतले. नंतर कोथिंबीर घातला आणि सोप आहे ना सगळ्यात शेवटाला टाकायची, म्हणजे की फ्लेवर उतरला की खूप छान लागते आणि हॉटेलसारखीच होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी वाटते ती. मी माझ्या स्टाईलने तुम्हाला सांगितले आणि तुम्ही कशी करता ते पण सांगा. नंतर मग मी डोसा कसा करते ते पण सांगते आणि डोसा क्रंची येण्यासाठी मी कसं भिजवते, कशात काय टाकते सगळं तुम्हाला नक्की सांगेन. तुम्ही एकदा माझ्या डोशाचा हे बघा आणि आवाज पण बघा की खरंच मी खोटं बोलत नाही आहे, खूप छान होतं बघा. त्यानंतर मी शेतात गेले होते आणि कांदा काढणं चालू होता आणि तो उद्यापासून भरायला चालू करणार आहे. आणि असा आमचा कांदा निघाला, खूप छान होता कांदा. आणि नंतर मग आज सोमवार होता, प्रदोष पण होता आणि शिवरात्र पण होती. आणि मग मस्त मंदिरात गेलो, पाया पडलो आणि असा गेला आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.